हॅलो हो पुण्याई बाबी माते घरच्या घरे मिळाले भगवान गौतमाची मज हिचा मी धन्य धन्य झालो घडले समाज सेवा त्यांच्या प्रती माझे नोकरे मिळाले निशस्त्र सैनिकाचा सरदार माझा भीम होता त्या अन्यायाचा काळ माझा भीम होता निशस्त्र सैनिकाचा सरदार माझा भीम होता अन्यायाचा कर्तन काळ माझा भीम होता अरे जातीयतेच्या रूढीला पायी तुडवणारा माझा भीम होता तर त्या गांधीला जीवदान देणारा माझा भीम होता अरे 14 तळ्याच्या पाण्याला आग लावणारा माझा भीम होता अशा आपल्या बापाची 14 तळ्याच्या पाण्याला आग लावणारा अशा आपल्या बापाची आपण 133वी जयंती मोठ्या थाटामाटात या ठिकाणी पार पाडत आहोत म्हणून घरोघरी नेलं स्वाभिमानी जिना घरोघरी नेलं स्वाभिमानी जिना आणि हेच काम केलं भीम जयंतीनं भीम जयंतीनं मला सुंदर असं जयंती गीत या ठिकाणी मी सादर करत आहे जे की 14 तारखेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठिकठिकाणी साजरी होत आहे तशीच आपल्या गावातही सावंगी येथे खूप हर्ष उल्हासितपणे ही जयंती साजरी होत आहे म्हणून जयंती भीम बापाची जयंती भीम बापाची साऱ्या जगात भारी जयंती भीम बापाची
नाही तर जिल्ह्यात जिल्ह्यातच नाही तर राज्यात आणि राज्यातच नाही तर पूर्ण भारत देशात आणि भारत देशातच नाही तर तब्बल 152 देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थाटामाटात पार पडते म्हणून साऱ्यांना तारणारी साऱ्या जगात कहीं महफिल सजाई जाती है। यूं तो महापुरुषों की जयंती हर साल मनाई जाती है, कहीं जश्न मनाया जाता है तो कहीं महफिल सजाई जाती है। कहने को तो 1000 नेता हुए भारत देश में, लेकिन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर एक ही नेता हुआ भारत देश में जिसकी जयंती भारत देश में नहीं तो पूरे विदेशों में मनाई जाती है, विदेशों में मनाई जाती है। साऱ्यांना तरणे साऱ्या जगात परिवर्तन घडवते कशा प्रकारे इथं माहित नाही, पण ठिकठिकाणी आज मुलांची 14-11 तारखेपासून जयंतीची तयारी चालू होत आहे, तर 14 तारखेपर्यंत, कारण जे मुलांची वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा अशा वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, कारण मुलांच्या ज्या अंगी कलागुण आहेत ते बाहेर पडण्यासाठी असं परिवर्तन घडवते। जसं की आपल्या इथेही कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण आम्ही आल्याला बघितलं की सगळ्या नेत्यांचे फोटो इथे लागलेले आहेत आणि खरंच हे कौतुक करावं तेवढं कमी आहे। तुमच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा।
कारण हे जे आज तुम्ही केलंय ते लहान लहान मुलांना शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर महात्मा ज्योतिबा फुले सगळे हे नेते जे तुम्ही इथे ठेवले आज खरंच तुमच्या मुलांसाठी हे आदर्श घेण्यासारखं आहे आणि यांचा आदर्श नक्कीच तुमचे मुलं घेणार म्हणून खरोखरच तुमचं मला कौतुक खूप वाटतंय या ठिकाणी हे फोटो बघून मला दरवर्षी हर्षती होते की नाही परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकमेव जयंती आहे की ही 3 टप्प्यात साजरी होते सकाळच्या सत्रात महावंदनेचा कार्यक्रम ध्वजारोहण करून झाले ना आपल्या गावात प्रत्येक ठिकाणी होतं दुसऱ्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य अशी मिरवणूक निघाली आपल्या गावात निघाली ना कशा घोषणा दिल्या बरं एकदा त्या बरोबर माझ्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्याच पार्टीचा आवाज यायला आणि तुमचा एकदा जोरदार अशी सावली दणाण केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संत कबीरांचा संत तुकारामांचा शिवाजी महाराजांचा अहिल्याबाईंचा महात्मा फुलेंचा सावित्री आईचा क्या बात है काय दणाणून गेली सावली बना दरवर्षी हर्षती नुसती रे साऱ्या जगात जयंतीची तयारीला लागतो जयंतीचं सगळे काम सगळ्यांना पूर्णविराम सोडून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी या ठिकाणी आपण एकत्र होतो कारण का जयंती 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 सण आहे गावात जयंती 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 सण आहे गावात आज आपल्या स्वामी गावात काय जयंती 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 सण आहे गावात जयंती 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 सण आहे गावात असं प्रेम भरलंय माझ्या प्रेमाच्या नावात
14 एप्रिल म्हणजे आमच्या जीवनाची पहाट आहे, अरे मानवतेची लाट आहे, सुखाची भरभराट आहे, समृद्धीची वाट आहे, आणि त्या मनुचा थरथराट आहे, बुद्धाची गाठ आहे, उगवत्या सूर्याची पहाट आहे, आणि 14 एप्रिल म्हणजे तुमच्या आमच्या विजयाचा थाट आहे, विजयाचा थाट आहे. प्रेमान सांगणारी साऱ्या जगात गीताचा या ठिकाणी शेवट करत आहे. जयंती विमोची हार आज कमी कशाची नार. खरं त्या ठिकाणी आल्यावर तुमचं खरंच कौतुकच करावं वाटेल, कारण आपला समाज या ठिकाणी कमी असतानाही या विहाराचं काम इतकं सुंदर वाटलं, खरंच खूप छान वाटलं. 17 घरं, फक्त 17 घरं आणि 17 घरांनी मिळून इतकं सुंदर हा परिसर बनवला, आणि हा परिसर तर बनवलाच, आणि जयंती एवढ्या थाटामाटात पार पाडली, आणि एक नाही तर 2-2 पार्ट्या या ठिकाणी बनवल्या. खरंच कौतुक, परत एकदा टाळ्या. म्हणून